सो हाय एव्हरीवन, वेलकम बॅक टू अनदर न्यू व्हिडिओ. सो गाइज, आजच्या व्हिडिओमध्ये आपण सेफ स्कोर डिस्कस करणार आहोत. जर तुम्हाला एका टॉप इंजिनिअरिंग कॉलेजमध्ये ॲडमिशन घ्यायचं असेल तर नक्की तुम्हाला किती मार्क रिक्वायर्ड आहेत, 200 पैकी तुम्हाला किती मार्क रिक्वायर्ड आहेत, ॲज वेल ॲज मी तुम्हाला पर्सेंटेज वाईज कट ऑफ सुद्धा शो करणार आहे. म्हणजे तुम्हाला जर कुठल्याही ब्रांचमध्ये, टेक ब्रांचमध्ये किंवा नॉन टेक ब्रांचमध्ये तुम्हाला ॲडमिशन घ्यायचं असेल तर नक्की तुमचा कॅटेगरी वाईज किती कट ऑफ रिक्वायर्ड आहे, किती तुम्हाला पर्सेंटेज रिक्वायर्ड आहेत, अँड ॲज वेल ॲज मी तुम्हाला 200 पैकी किती मार्क रिक्वायर्ड असतात टेक ब्रांचसाठी आणि नॉन टेक ब्रांचसाठी हे मी तुम्हाला एकदम डिटेलमध्ये सांगणार आहे. ही व्हिडिओ खूप इन्फॉर्मेटिव्ह असेल तर त्याच्यामुळे ही व्हिडिओ तुम्ही शेवटपर्यंत नक्की बघा. आणि जर तुम्ही अजूनपर्यंत ह्या चॅनलला सबस्क्राईब केलेलं नसेल तर लवकरात लवकर सबस्क्राईब करून घ्या, कारण की ह्या चॅनलवरती मी तुम्हाला असेच काही इन्फॉर्मेटिव्ह व्हिडिओज तुमच्या ॲडमिशनचे रिगार्डिंग प्रोव्हाइड करत असतो. आणि ही आपली इंजिनिअरिंग ॲडमिशन सिरीज सुरू आहे, ज्याच्यामध्ये मी तुम्हाला इंजिनिअरिंगच्या ॲडमिशनसाठी भरपूर काही व्हिडिओज आणि भरपूर काही हेल्प मी तुम्हाला करणार आहे. तर त्याच्यामुळे आपल्या चॅनलसोबत कनेक्टेड राहा, सबस्क्राईब करून ठेवा. अँड ॲज वेल ॲज आपला एक व्हॉट्सॲप चॅनल आहे, हे पण तुम्ही जॉईन करून ठेवा, कारण की ह्या व्हॉट्सॲप चॅनलवरती मी पण तुम्हाला अपडेट्स वगैरे प्रोव्हाइड करत असतो. तर त्याच्यामुळे ह्याची लिंक पण मी तुम्हाला डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये प्रोव्हाइड केलेली आहे. आता सगळ्यात पहिलं आपण सुरू करूया टॉप 2 कॉलेजेसमधनं. टॉप 2 कॉलेजेस तुम्हाला सगळ्यांना माहितीच असतील की COEP अँड VJT आहे. आता हे टॉप 2 कॉलेजेस आहेत, सगळ्या मुलांचे ड्रीम कॉलेजेस आहेत की जर आपल्याला COEP मध्ये ॲडमिशन नाही मिळालं तर मला VJTI कॉलेजमध्ये ॲडमिशन मिळालं पाहिजे. बट नक्कीचे पर्सेंटेज म्हणजे याचा कट ऑफ किती जातो, तर सगळ्यात पहिले आपण पर्सेंटेज वाईज कट ऑफ बघूया. प्रत्येक ब्रांचचा कट ऑफ दिला आहे, प्रत्येक ब्रांचचा कट ऑफ तुम्ही चेक करू शकता. ॲज वेल ॲज मी तुम्हाला प्रत्येक कॅटेगरी वाईज पण इथे कट ऑफ मेन्शन करून दिलेला आहे. ॲज वेल ॲज VJTI कॉलेजचा पण प्रत्येक ब्रांचचा कट ऑफ हे इथे दिलेला आहे. अँड ॲज वेल ॲज प्रत्येक कॅटेगरी वाईज पण इथे मी तुम्हाला कट ऑफ दिलेला आहे. सो जी पण तुमची कॅटेगरी असेल, ज्या पण ब्रांचमध्ये तुम्हाला ॲडमिशन घ्यायचं असेल तर त्याच्या अकॉर्डिंग तुम्ही कट ऑफ बघू शकता. जसं की ENTCचा OBCचा कट ऑफ हा 99.52% आहे. त्याच्याच अकॉर्डिंग तुम्ही बाकीच्या ब्रांचेसचा आणि बाकीच्या कॅटेगरीच्या अकॉर्डिंग कट ऑफ चेक करू शकता. आता जर तुम्हाला ह्या टॉप 2 कॉलेजेसमध्ये ॲडमिशन घ्यायचं असेल तर नक्की सेफ स्कोर किती आहे, की जर तुम्हाला टेक ब्रांचमध्ये जायचं असेल तर अप्रॉक्सिमेटली 157 to 162 प्लस मार्क तुम्हाला रिक्वायर्ड आहेत. जर तुम्हाला एवढे मार्क असतील तर नक्कीच तुम्ही टॉप 2 कॉलेजेसमध्ये टेक ब्रांचेसमध्ये तुम्ही ॲडमिशन घेऊ शकता. जर तुम्हाला नॉन टेक ब्रांचमध्ये जायचं असेल तर 132 to 152 प्लस तुम्हाला मार्क्स येथे रिक्वायर्ड आहेत. तर त्याने तुम्ही नॉन टेक ब्रांचेसमध्ये ॲडमिशन घेऊ शकता. हे झालं टॉप 2 कॉलेजेसचं. जर आपण टॉप 4 कॉलेजेस बघितले म्हणजे SPIT अँड PICT, आता हे पण मोर ऑफ दी ड्रीम कॉलेजेस आहेत, जे पण मुलं मुंबईच्या कॉलेजेसला प्रेफरन्स देतात. तर VJTI झाल्यानंतर SPIT हे दुसऱ्या कॉलेजला ठेवतात. जर कोणी पुण्यामधले मुलं असतील जे पुण्याच्या कॉलेजेसला प्रेफरन्स देत असतील तर COEP नंतर PICT कॉलेजला हे ते प्रेफरन्स देतातच. तर त्याच्यामुळे हे वन ऑफ दी बेस्ट कॉलेजेस आहेत आणि टॉप 4 हे मध्ये येतात. आता टॉप 4 कॉलेजेसचा पर्सेंटेज वाईज कट ऑफ आपण बघितला तर इथे तुम्ही बघू शकता SPITचा कट ऑफ इथे मी तुम्हाला ब्रांच वाईज कट ऑफ दिलेला आहे, ॲज वेल ॲज कॅटेगरी वाईज सुद्धा कट ऑफ दिलेला आहे. ओपनचा नक्की किती कट ऑफ गेला आहे, OBCचा किती कट ऑफ गेला आहे, हे सगळे कॅटेगरी वाईज आणि ब्रांच वाईज सुद्धा मी तुम्हाला कट ऑफ दिलेला आहे. त्याच्याच अकॉर्डिंग PICTचा कट ऑफ पण तुम्ही बघू शकता. ओपनचा कट ऑफ किती आहे, कॉम्प्युटर इंजिनिअरिंगचा AIDSचा कट ऑफ तुम्ही बघू शकता. ॲज वेल ॲज सगळे कॅटेगरी वाईज तुम्ही ते कट ऑफ चेक करू शकता. आता जर तुम्हाला ह्या कॉलेजेसमध्ये ॲडमिशन घ्यायचं असेल तर तुम्हाला 200 पैकी किती मार्क रिक्वायर्ड असतील, तर त्याच्यामुळे टेक ब्रांचेससाठी अराउंड 146 to 155 प्लस तुम्हाला मार्क मिळाले पाहिजे. जर तुम्हाला एवढे मार्क असतील तर आरामात तुम्ही ह्या टॉप 4 कॉलेजेसमध्ये ॲडमिशन घेऊ शकता. हे झालं आपलं टॉप 4 कॉलेजेसचं. आता जर तुम्हाला टॉप 6 कॉलेजेसमध्ये जायचं असेल, म्हणजेच टॉप 6 मध्ये कुठले कॉलेजेस येतात तर DJ सांघवी कॉलेज, जे की मुंबईमध्ये लोकेटेड आहे, SVKM ट्रस्टचं जे कॉलेज आहे. आणि त्याच्यानंतर वालचंद कॉलेज सांगली, जे सांगलीमध्ये लोकेटेड आहे अँड वन ऑफ दी बेस्ट कॉलेज आहे. आता जर तुम्हाला ह्या टॉप 6 कॉलेजमध्ये ॲडमिशन घ्यायचं असेल तर सगळ्यात पहिले पर्सेंटेज वाईज आपण कट ऑफ बघितले तर इथे मी तुम्हाला DJ सांघवी कॉलेजचा कट ऑफ दिला आहे. इथे मी तुम्हाला सगळे ओपनचे कट ऑफ दिलेले आहेत, ॲज वेल ॲज इथे मी तुम्हाला मायनॉरिटीचे कट ऑफ सुद्धा दिलेले आहेत. आता जर तुम्ही ते बघितलं असेल तर इथे आपल्याला कॅटेगरी वाईज कट ऑफ बघायला नाही मिळाले. OBC, SC ST, VJNT, SCBC ह्याचे आपल्याला कट ऑफ नाही दिलेत. असं का? कारण की हे जे DJ सांघवी कॉलेज आहे, हे मायनॉरिटी कॉलेज आहे, गुजराती मायनॉरिटीचं कॉलेज आहे. तर त्याच्यामुळे ह्या कॉलेजेसमध्ये 50% ऑफ सीट्स
इथे तुम्हाला 50% ऑफ सीट मायनॉरिटीसाठी रिझर्वड बघायला मिळतात. तर त्याच्यामुळे जी पण मायनॉरिटीचे कॉलेजेस आहेत ना, तिकडे तुम्हाला रिझर्वेशन म्हणजे सीट वाईज रिझर्वेशन नाही मिळत. तुम्हाला डायरेक्टली ओपनच्या बेसवर ॲडमिशन घ्यावं लागतं. बाकी ॲडमिशन घेतल्यानंतर फी कन्सेशन वगैरे मिळतं, त्याचं काही टेन्शन नाही. बट ॲडमिशनच्या वेळी सीट रिझर्वेशन तुम्हाला फक्त ओपनच्या अकॉर्डिंगच मिळतं. जर तुम्ही गुजराती मायनॉरिटीमधनं असाल तर तुम्हाला त्या मायनॉरिटीचे भरपूर काही बेनिफिट्स मिळू शकतात, कारण की मायनॉरिटीचा कट ऑफ ह्या कॉलेजेसमध्ये खूपच कमी जातो. जर आपण ह्या इथे कॉम्प्युटर सायन्स कॉम्प्युटर इंजिनिअरिंगचा आपण कट ऑफ बघितला तर ओपनचा 99.48% गेला आहे. बट त्याच ठिकाणी मायनॉरिटीचा कट ऑफ 98.82% गेलेला आहे. त्याच्या अकॉर्डिंग आपण आय टीचा कट ऑफ पण बघू शकतो, 99+ ओपनचा कट ऑफ गेला होता, बट मायनॉरिटीचा 97.34% गेला होता. त्याच्या अकॉर्डिंग तुम्ही बाकीच्या ब्रांचेसचे पण कट ऑफ हे बघू शकता. हे झाले पर्सेंटाईल वाईज कट ऑफ डीजे सांगवीचे. आता जर आपण वालचंद कॉलेजचे पर्सेंटाईल वाईज कट ऑफ बघितले तर इथे तुम्ही प्रत्येक ब्रांचचा आणि प्रत्येक कॅटेगरीचा इथे तुम्ही कट ऑफ बघू शकता पर्सेंटाईल वाईज. जसे की इथे कॉम्प्युटर सायन्स आणि इंजिनिअरिंग आहे, ज्याचा ओपनचा कट ऑफ 99.43% गेला होता. परत मी तुम्हाला खाली कॉम्प्युटर सायन्स अँड इंजिनिअरिंग दिलं आहे, बट ह्याच्या इकडे यू दिलेला आहे. आता यू काय नक्की, तर बघा वालचंद कॉलेज हे एडेडसुद्धा आहे आणि अनएडेडसुद्धा आहे, आणि फक्त स्पेसिफिक ब्रांचेससाठी आहेत जसे की CSE IT. तर त्याच्यामुळे इथे तुम्हाला दोनदा कॉम्प्युटर सायन्स अँड इंजिनिअरिंगचा कट ऑफ बघायला मिळेल आणि दोनदा ITचा कट ऑफ बघायला मिळेल, जे की हा जो वरचा कट ऑफ आहे हा एडेड ब्रांचचा कट ऑफ आहे, आणि हा जो खालचा कट ऑफ इथे तुम्हाला बघायला मिळेल हा अनएडेड ब्रांचचा कट ऑफ आहे. तर त्याच्या अकॉर्डिंग तुम्ही प्रत्येक ब्रांचचा आणि प्रत्येक कॅटेगरीचा इथे तुम्ही पर्सेंटाईल वाईज कट ऑफ चेक करू शकता. जर तुम्हाला पाहिजे असेल तर तुम्ही स्क्रीनशॉट घ्या. त्याच्या अकॉर्डिंग जेव्हा तुम्ही कॉलेज लिस्ट बनवायला घ्याल तर हे तुम्हाला हेल्पफुल राहील. तर हे तुम्ही सगळे ब्रांच आणि कॉलेजेस कॅटेगरीचे कट ऑफ बघितले असतील. जर आपण ह्याचा सेफ स्कोर बघितला, जर तुम्हाला ह्या टॉप 6 कॉलेजेसमध्ये ॲडमिशन घ्यायचं असेल त्याचा सेफ स्कोर टेक ब्रांचसाठी 135 to 148+ मार्क आहेत. जर तुम्हाला एवढे मार्क मिळाले तर आरामात तुम्ही ह्या टॉप 6 कॉलेजेसमध्ये टेक ब्रांचमध्ये ॲडमिशन घेऊ शकता. बट जर तुम्हाला नॉन टेक ब्रांचेसमध्ये जायचं असेल तर नॉन टेक ब्रांचेससाठी 127 to 134 मार्क तुम्हाला मिळाले पाहिजेत. त्याच्या अकॉर्डिंग जर तुम्हाला एवढे मार्क मिळाले तर आरामात तुम्ही ह्या टॉप 6 कॉलेजेसमध्ये नॉन टेक ब्रांचेसमध्ये ॲडमिशन घेऊ शकता. आता फक्त इथे ब्रांचेसचं कट ऑफ बघून चालणार नाही, तुम्हाला सगळे ब्रांचेस आणि कॉलेजेस हे अरेंज करावे लागतील. जसे की जर मला COEPमध्ये CS नाही मिळालं तर मला PICTमध्ये CS चालेल का, किंवा मला COEPमध्येच ENTC ब्रांच चालेल का, किंवा मला PICTमध्ये IT ब्रांच चालेल का, असे तुम्हाला ब्रांचेस प्रत्येक कॉलेजेसच्या अरेंज करावे लागतात. तुम्हाला डायरेक्टली कशी पण कॉलेज लिस्ट अपलोड करून चालत नाही. तर त्याच्यामुळे तुम्हाला कितीही चांगले पर्सेंटाईल असतील तरी पण तुम्हाला कॉलेज लिस्ट परफेक्टली बनवायची आहे, कारण की छोटी जरी तुमची काही मिस्टेक झाली कॉलेज लिस्ट बनवताना तरी पण तुम्हाला चांगल्या पर्सेंटाईलवर खराब कॉलेजसुद्धा मिळू शकतं. काही मुलं असतात जी स्ट्रॅटेजिकली कॉलेज लिस्ट नाही बनवत, तर त्याच्यामुळे त्यांना खराब कॉलेज अलॉट होतं. त्याच ठिकाणी दुसरी मुलं अशी पण असतात जे प्रॉपरली कॉलेज लिस्ट बनवतात आणि त्यांना कमी पर्सेंटाईल असतील तरी पण त्यांच्या पर्सेंटाईलच्या अकॉर्डिंग जे पण ते डिझर्व करतात कॉलेजेस त्या कॉलेजमध्ये त्यांना ॲडमिशन मिळतं. बट जर तुम्हाला कॉलेज लिस्टबद्दल काहीच आयडिया नसेल की कशी बनवायची काय बनवायची, तर त्याच्यासाठी तुम्ही आपली पर्सनल काउन्सिलिंग जॉईन करू शकता. ह्याच्यामध्ये मी तुम्हाला भरपूर काही फीचर्स प्रोव्हाइड करतोय. इथे आम्ही तुम्हाला पर्सनलाइज कॉलेज लिस्ट प्रोव्हाइड करू, तुमच्या पर्सेंटाईल तुमच्या रँकच्या अकॉर्डिंग रिजन वाईज कॉलेज लिस्ट आम्ही प्रोव्हाइड करू, कॅटेगरी वाईज आम्ही कॉलेज लिस्ट प्रोव्हाइड करू. म्हणजे तुमची जी पण कॅटेगरी असेल त्याच्या अकॉर्डिंग आम्ही लिस्ट बनवू, आणि तुम्हाला कुठेही कॉलेजेस पाहिजे असतील, मुंबई, पुणे, ठाणे, नागपूर, नाशिक असे कुठेही कॉलेजेस पाहिजे असतील तर त्या रिजन वाईज आम्ही कॉलेजची लिस्ट आम्ही तुम्हाला प्रोव्हाइड करू. इथे आम्ही तुम्हाला 1-on-1 मेंटरशिप प्रोव्हाइड करतोय, म्हणजे मी तुम्हाला एक पर्सनल मेंटर अलॉट करेन जो थ्रूआउट दी ॲडमिशन प्रोसेस तुमच्या सोबत असेल. ॲज वेल एज मी सुद्धा असेल इथे माझ्यासाठी बोलण्यासाठी किंवा माझं गायडन्स घेण्यासाठी. तुम्हाला एक्स्ट्रा काही फीज नाही भरावी लागणार. इथे तुम्हाला कनेक्ट विथ राजेश पोद्दारचा पण फीचर दिलेला आहे, म्हणजे माझ्यासोबत तुम्ही डायरेक्टली कनेक्ट होऊ शकता. जर कुठलेही गायडन्स तुम्हाला पाहिजे असेल, जर तुम्हाला काही सजेशन्स पाहिजे असतील तर डायरेक्टली मला कॉल किंवा मला व्हॉट्सअपवर मेसेज करू शकता. मी तुम्हाला प्रायोरिटीली रिप्लाय देत जाईल. ॲज वेल एज इथे आपल्याला अनलिमिटेड कॉल आणि व्हॉट्सॲप सपोर्ट आहे. सो कितीही तुम्ही कॉल करू शकता आपल्या टीमला किंवा व्हॉट्सॲपवर मेसेजेस करू शकता. जे पण तुमचे मेजर डाऊट्स असतील हे तुम्ही क्लिअर करून घेऊ शकता. अजून भरपूर काही फीचर्स आहेत, लाईव्ह सेशन, वेबिनार. आपले वेबिनार हे ऑलरेडी स्टार्ट झालेले आहेत. कालच आपलं पहिलं वेबिनार हे सक्सेसफुली कंप्लीट झालेलं आहे आणि येणाऱ्या टायमामध्ये आपण काही वेबिनार शेड्यूल केलेत. सो जर तुम्हाला ते वेबिनार अटेंड करायचे असतील तर त्यासाठी तुम्हाला आपलं इझी कॉलेज ॲप डाउनलोड करावं लागेल. जी पण तुमची बॅच आहे इंजिनिअरिंगमध्ये, जर तुम्हाला एनरोल करायचं असेल तर इंजिनिअरिंग बॅच सिलेक्ट करायचं आहे. तिथे तुम्हाला पेमेंट करायचं आहे आपल्या काउन्सिलिंगच्या बॅचमध्ये.
24 आवर्समध्ये माझी टीम तुम्हाला व्हॉट्सॲप ग्रुपमध्ये ॲड करेल. सो असं काही तुम्ही आपल्या काउन्सिलिंगमध्ये एनरोल करू शकता. हे काही रिव्ह्यूज आहेत, तर हे तुम्ही रिव्ह्यूज रीड करू शकता जे की आपल्या लास्ट इयरच्या मुलांनी दिलेले आहेत. इन केस जर तुम्हाला पर्सनल काउन्सिलिंगच्या रिगार्डिंग काही एन्क्वायरी करायची असेल तर ह्या नंबरवर तुम्ही आम्हाला व्हॉट्सॲपवर मेसेज करू शकता किंवा आम्हाला कॉल करू शकता. जर तुम्हाला एनरोल करायचं असेल तर जस्ट तुम्ही एवढंच मला मेसेज टाका की आय वॉन्ट टू एनरोल इन युअर पर्सनल काउन्सिलिंग. तर त्याच्या अकॉर्डिंग मी तुम्हाला काउन्सिलिंगच्या रिगार्डिंग जेवढे पण डिटेल्स आहेत हे मी तुम्हाला व्हॉट्सॲपवर शेअर करेन. बाकी सगळे डिटेल्स मी तुम्हाला डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये सुद्धा दिलेले आहेत, हे सुद्धा तुम्ही चेकआउट करू शकता. आता नेक्स्ट टॉप 8 कॉलेजेस. जर तुम्हाला ह्या टॉप 8 कॉलेजेसमध्ये ॲडमिशन घ्यायचं असेल, आता कुठले कॉलेजेस येतात, जसे की आहे कमिन्स कॉलेज जे की फक्त गर्ल्स सिटी आहे, फक्त वुमन्स कॉलेज आहे, इथे मुलं ॲडमिशन नाही घेऊ शकत. तर एक कमिन्स कॉलेज आहे. त्याच्यानंतर VIT पुणे हे कॉलेज आहे. जर तुम्हाला ह्या कॉलेजेसमध्ये ॲडमिशन घ्यायचा असेल तर तुम्हाला कमिन्ससाठी किती कट ऑफ रिक्वायर्ड आहे ते इथे मी तुम्हाला ब्रांच वाईज कट ऑफ दिलेला आहे. प्रत्येक ब्रांचचा कट ऑफ, जसे की कॉम्प्युटर इंजिनिअरिंगचा कट ऑफ 99.27% गेला होता, ITचा कट ऑफ 98.90% गेला होता. तसंच तुम्ही ENTC, मेकॅनिकल आणि इन्स्ट्रुमेंटेशन कंट्रोल इंजिनिअरिंगचा पण बघू शकता. अकॉर्डिंग टू दी कॉलेजेस म्हणजे त्या कॅटेगरीच्या अकॉर्डिंग पण मी ते कट ऑफ दिलेले आहेत, हे पण तुम्ही चेक करू शकता. आता जर आपण VIT पुण्याचा कट ऑफ बघितला पर्सेंटेज वाईज, तर VIT पुण्यामध्ये सगळ्यात पहिले इंटेक कॅपॅसिटी खूप जास्त आहे आणि ह्याच्यामध्ये टेक ब्रांचेस खूप जास्त आहेत. तुम्ही बघू शकता की किती टेक ब्रांचेस आहेत. सगळे मी तुम्हाला टेक ब्रांचेस हे ते लिस्ट करून दिलेले आहेत. ॲज वेल एज इथे तुम्हाला नॉन टेक ब्रांचेस पण बघायला मिळतील. तर ह्या प्रत्येक टेक ब्रांचेसचा कॅटेगरी वाईज कट ऑफ तुम्ही चेक करू शकता. परत जे पण ब्रांच वाईज जर तुम्हाला बघायचं असेल तर प्रत्येक ब्रांचचं ओपनचा कट ऑफ बघू शकता. असं तुम्ही कॅटेगरी आणि ब्रांच वाईज कट ऑफ VIT पुण्याचा तुमच्या स्क्रीनवर तुम्ही ते बघू शकता. आता जर तुम्हाला ह्या टॉप 8 कॉलेजमध्ये ॲडमिशन घ्यायचं असेल, तर तुम्हाला टेक ब्रांचमध्ये ॲडमिशन घ्यायचं असेल तर तुम्हाला 128 to 146 प्लस मार्क मिळाले पाहिजेत, तर तुम्ही टेक ब्रांचमध्ये ॲडमिशन घेऊ शकता. आणि जर तुम्हाला नॉन टेक ब्रांचमध्ये जायचं असेल तर 108 to 128 प्लस एवढे मार्क मिळाले पाहिजेत. त्याच्या अकॉर्डिंग तुम्ही नॉन टेक ब्रांचेसमध्ये ह्या कॉलेजेसमध्ये ॲडमिशन घेऊ शकता. हे झालं आपल्या टॉप 8 कॉलेजेसचं. आता टॉप 10 कॉलेजेसमध्ये कुठले कॉलेजेस आहेत, तर PCCOE अँड PVG पुणे. आता ह्या कॉलेजेसमध्ये ॲडमिशन घ्यायचं असेल तर त्याचा मी तुम्हाला पर्सेंटेज वाईज कट ऑफ हे ते दिलेलं आहे. तुम्ही प्रत्येक ब्रांचचा कट ऑफ बघू शकता, प्रत्येक कॅटेगरी वाईज कट ऑफ दिलेला आहे. इथे पण PVG पुणेचा पण प्रत्येक ब्रांचचा प्रत्येक कॅटेगरी वाईज कट ऑफ तुम्हाला इथे दिलेला आहे. जर तुम्हाला ह्या कॉलेजेसमध्ये ॲडमिशन घ्यायचं असेल तर सेफ स्कोर आहे टेक ब्रांचेससाठी 115 to 145 प्लस तुम्हाला मार्क मिळवावे लागतील. जर तुम्हाला नॉन टेक ब्रांचेसमध्ये जायचं असेल तर 100 to 115 प्लस तुम्हाला मार्क मिळवावे लागतील, तरच तुम्हाला ह्या कॉलेजेसमध्ये नॉन टेक ब्रांचमध्ये ॲडमिशन मिळू शकेल. हे सेफ स्कोर आहेत. हे मी अप्रॉक्सिमेट सेफ स्कोर काढले आहेत अकॉर्डिंग टू युअर मार्क्स वर्सेस पर्सेंटेज ॲनालिसिस. तर हे काही टॉप 10 कॉलेजेसचे सेफ स्कोर आहेत. जर तुम्हाला टॉप 15 कॉलेजेसमध्ये जायचं असेल, आता टॉप 15 कॉलेजेसमध्ये कुठले कुठले कॉलेजेस येतात, तर बघा इथे थर्डोमल कॉलेज आहे जे की मुंबईमध्ये लोकेटेड आहे. त्याच्यानंतर विवेकानंद कॉलेज आहे जे मुंबईमध्ये लोकेटेड आहे. DY पाटील आकुर्डी जे पुणेमध्ये लोकेटेड आहे. परत FRC कॉलेज जे की मुंबईमध्ये लोकेटेड आहे. त्याच्यानंतर परत विद्यालंकार जे वडाळामध्ये मुंबईमध्ये लोकेटेड आहे. तर हे काही टॉप 15 कॉलेजेस आहेत. जर तुम्हाला ह्या कॉलेजेसमध्ये ॲडमिशन घ्यायचं असेल तर ह्याचा सेफ स्कोर टेक ब्रांचेससाठी आहे 105 to 143 प्लस. जेवढे मार्क ह्या रेंजमध्ये जर तुम्हाला मार्क मिळाले असतील तर नक्कीच तुम्ही ह्या टॉप 15 कॉलेजेसमध्ये टेक ब्रांचमध्ये ॲडमिशन घेऊ शकता. जर तुम्हाला नॉन टेक ब्रांचमध्ये जायचं असेल तर ऑफकोर्स तुम्हाला 87 to 116 प्लस तुम्हाला मार्क मिळवावे लागतील. जर तुम्हाला एवढे मार्क असतील तर नक्कीच तुम्ही ह्या टॉप 15 कॉलेजेसमध्ये नॉन टेक ब्रांचमध्ये ॲडमिशन घेऊ शकता. आता मी तुम्हाला ब्रांच वाईज कट ऑफ, कॅटेगरी वाईज कट ऑफ एवढा सगळं मी तुम्हाला दाखवला. बट त्यासाठी तुम्हाला कॉलेज लिस्ट बनवताना प्रॉपरली अरेंज करायचं आहे. जर तुम्हाला ब्रांच कॉम्प्रोमाइज करायची असेल, म्हणजे जर तुम्हाला एका टॉप कॉलेजमध्ये ॲडमिशन घ्यायचं असेल आणि तुम्ही ब्रांच कॉम्प्रोमाइज करायला रेडी आहात, तर नक्की तुम्ही टॉप कॉलेजेस कोणते ठेवले पाहिजेत त्याच्या अकॉर्डिंग पण तुम्हाला लिस्ट प्रॉपरली बनवायची आहे. जर तुम्हाला अजिबात काही आयडिया नसेल तर मी तुम्हाला सेफली सांगतो, तुम्ही आपल्या पर्सनल काउन्सिलिंगमध्ये येऊ शकता. आम्ही तुम्हाला पर्सनलाइज कॉलेजची लिस्ट प्रोव्हाइड करू. तुमच्या रँकच्या अकॉर्डिंग, तुमच्या पर्सेंटेजच्या अकॉर्डिंग जी पण एक बेस्ट कॉलेजची लिस्ट आम्ही तुम्हाला देऊ शकतो, त्याच्या अकॉर्डिंग पूर्ण कॉलेजेस अरेंज करून आम्ही तुम्हाला लिस्ट प्रोव्हाइड करू. तर नक्कीच तुम्ही ह्या पर्सनल काउन्सिलिंगमध्ये एनरोल करू शकता. मी तुम्हाला एन्क्वायरी नंबर पण दिलेला आहे. ह्या नंबरवर तुम्ही व्हॉट्सॲपवर मेसेज करू शकता किंवा कॉलसुद्धा ह्या इथे करू शकता. ऑल राईट. अँड कसं एनरोल करायचं आहे, तर आपलं इझी कॉलेज ॲप तुम्हाला डाउनलोड करायचं आहे. ॲप डाउनलोड केल्यानंतर तुम्हाला त्या तिथे रजिस्टर करायचं आहे. तुमचे सगळे बेसिक डिटेल्स भरून तुम्हाला रजिस्टर करून घ्यायचं आहे. त्याच्यानंतर तुमची बॅच सिलेक्ट करायची आहे की तुम्हाला इंजिनिअरिंग बॅचमध्ये जायचं आहे की फार्मसी बॅचमध्ये जायचं आहे. एकदा तुम्ही बॅच सिलेक्ट केली तर तुम्हाला तिथे पेमेंट करायचं आहे. पेमेंट केल्यानंतर आमच्याकडे तो रेकॉर्ड येईल.
त्याच्या अकॉर्डिंग आम्ही तुम्हाला 24 आवर्समध्ये माझी टीम तुम्हाला एका पर्सनल काउन्सिलिंगच्या व्हॉट्सअप ग्रुपमध्ये ॲड करेल. मग इथून तुमची पर्सनल काउन्सिलिंग तुम्हाला मिळायला सुरुवात होईल. काउन्सिलिंगचे सेशन्स आणि वेबिनार्स हे ऑलरेडी सुरू झालेले आहेत. पहिलं ओरिएंटेशन सेशन हे ऑलरेडी आपलं कंप्लीट झालेलं आहे आणि त्याच्यामध्येच मी सगळं सांगितलं आहे की आपण येणाऱ्या टायमामध्ये कुठले कुठले वेबिनार्स कंडक्ट करणार आहोत. तर त्याच्यामुळे हे वेबिनार्स मिस नसतील करायचे, हे लाईव्ह सेशन्स मिस नसतील करायचे, तर लवकरात लवकर आपल्या पर्सनल काउन्सिलिंगमध्ये एनरोल करून घ्या. सगळे डिटेल्स आणि सगळे लिंक्स, ॲप डाउनलोड करायची लिंक, वेबसाईटची लिंक सगळी मी तुम्हाला डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये प्रोव्हाइड केलेली आहे. अँड आपला व्हॉट्सअप ग्रुप जॉईन करून ठेवा. व्हॉट्सअप चॅनल हे आहे, तर हे तुम्ही जॉईन करा. ह्याच्यावर पण मी तुम्हाला भरपूर काही अपडेट्स प्रोव्हाइड करणार आहे. ह्याची लिंक पण मी तुम्हाला डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये प्रोव्हाइड केलेली आहे. सो गाइज, आय होप ह्या व्हिडिओमध्ये जे पण मी तुम्हाला सांगितलं आहे हे सगळं तुम्हाला समजलेलं असेल. जर तुम्हाला सगळं समजलं असेल तर नक्की तुम्ही ह्या व्हिडिओला लाईक करा आणि कॉमेंटमध्ये सांगा की ही व्हिडिओ तुम्हाला कशी वाटली. कॉमेंट सेक्शनच्या बाजूला हाईपचा पण ऑप्शन आहे, तर हाईप सुद्धा नक्की करा. सो गाइज, दॅट्स इट फॉर व्हिडिओ. कशी वाटली तुम्हाला ही व्हिडिओ? आवडली असेल तर नक्की तुम्ही लाईक करा, शेअर करा, सबस्क्राईब करा. भेटू मग पुढच्या व्हिडिओमध्ये. तोपर्यंत बाय बाय, सी या अँड हॅव अ गुड डे.